चलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 19 मे, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब अजून केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जेव्हा पण मी व्हिडिओ त्यामुळे अपलोड करेन तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं तुम्ही इथं बघू शकता, आपण रिसेंटली 550 पॉईंटचा मोमेंटम कॅच केला होता. तुम्ही जाऊन सगळ्या गोष्टी चेकआउट करू शकता. तर हे सगळे व्हिडिओ बघून घ्या. जेव्हा पण तुम्हाला सुट्टीचा वेळ मिळतो तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं मार्केट अनालिसिस कसं करायचं असते, की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तुम्हाला हे पण समजेल की मी कसं ट्रेड करतो. त्यातनं तुमच्या लक्षात येईल की एक डिसिप्लिन ट्रेडर कसं बनायचं, आणि मार्केटमधल्या खूप सारे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तर तुम्हाला इथं मार्केटमध्ये शिकायला मिळतील, तुम्हाला गोष्टी समजतील. सो आजचा व्हिडिओ पूर्ण मन लावून बघा, शेवटपर्यंत बघा. खूप अशा इम्पॉर्टंट गोष्टी, खूप इम्पॉर्टंट फॅक्ट्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो मेक शुअर तुम्ही टाइम काढून बघा. ओव्हरऑल जाणून घेऊया की कशा पद्धतीने मार्केट झालं. जसं की तुम्हाला माहिती होतं की शनिवारी पण आपलं मार्केट स्टार्ट होतं 18 तारखेला. मी कोणताही त्यामध्ये ट्रेड केला नाही, आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की अशा टाईपच्या मार्केटमध्ये तुम्ही येत पण जाऊ नका, लक्ष दिलं नाही तरी चालते. हे टोटली वेस्ट ऑफ टाइम आहे, कारण तुम्ही जर बघितलं इथं ना व्हॉल्टिलिटी असते, आणि इथं आपल्याला ऑप्शन बाईंग, जरी तुम्ही, आपण नॉर्मली सगळे लोक ऑप्शन बाईंगच करतो, खूप कमी लोक ऑप्शन सेलिंग करतात. ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला इथं लॉसच बघायला मिळणार. जर तुम्ही जाऊन प्रीमियमचे चार्ट्स बघितले, मार्केट खाली येत आहे तरी पण पुट सुद्धा त्याच्यासोबत खाली येत आहे, वाढायला पाहिजे पण पुट सुद्धा डाऊन साईडला येत आहे. सो सांगण्यास तात्पर्य काय की अशा टाईपच्या सिच्युएशनला जेव्हा असं सेशन्स असतात, आपल्याला टोटली इग्नोर करायचं आहे. ओव्हरऑल आपण बघूया शुक्रवारी मार्केटमध्ये काय आपल्याला बघायला मिळालं. हा होता शुक्रवारचा दिवस. निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग बाईंग, आणि त्यानंतर कन्सोलिडेट मार्केट झालंय. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं, आपल्याला ऍक्च्युली तर गॅपडाऊन बघायला मिळालं, सेलिंग बाईंग, आणि देन आपल्याला कन्सोलिडेट बघायला मिळालेलं आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, उद्या सुट्टी आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये उद्या इलेक्शन्स आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये उद्या सुट्टी राहणार आहे. तर उद्याचा दिवस मार्केटमध्ये स्टडी करा, गोष्टी समजून घ्या. डायरेक्टली मार्केट जे आता ओपन होणार आहे ते 21 तारखेला मार्केट ओपन होणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, नाहीतर डायरेक्टली तुम्ही उद्या मार्केटमध्ये बसा. त्यानंतर जसं तुम्हाला माहित आहे, मी तर थोडासा 1 मिनिटचा चार्ट लावतो. जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा. या दिवशी मी अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होईल तिथं आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं. जेव्हा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तिथं पण माझा व्ह्यू सेलिंग होता. तुम्ही जर बघितलं, एक्झॅक्टली इथून रिजेक्शन घेतलं आणि मार्केटने एकसारखा सेलिंग मोमेंटम इथं केलाय. सो हा सेलिंग मोमेंटम ऑलरेडी आपण प्रेडिक्ट केला होता. सो काय त्याच्या मागची सायकोलॉजी आहे, कशा पद्धतीने मी बघतोय, या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील, गोष्टी तुमच्या लक्षात येतील. प्रिन्स ट्रेडिंग कशा पद्धतीने मी काम केलं ते पण मी तुम्हाला शेअर करेन. सो तुम्ही इथं बघू शकता, त्या दिवशी आपण एक छोटासा लॉस बुक केला. तर तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने काम केलं. सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स, त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता एडिट टू वॉच लिस्ट, त्यानंतर 10:47 इथं पोझिशन बनवली, बेसिक टार्गेट आणि स्टॉप लॉस. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये ऍक्च्युली आपलं 1:2 पण डन झालं, बट त्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं आणि छोटासा स्टॉप लॉस मी इथं बुक केलं, जसं तुम्ही इथं बघू शकता. सांगण्यास तात्पर्य काय, यातनं एकच गोष्ट शिकायची आहे की लॉस देताना आपल्याला छोटा लॉस द्यायचा आहे, पण जेव्हा प्रॉफिट घ्यायची वेळ तो मोठा यायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इतक्या वेळा हे बोललोय ज्याची काही लिमिटच नाही, बट खूप लोक अजून ते फॉलो करत नाहीत, किंवा त्यांना फॉलो करायला इतकं ते जमत नाही. बट मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन की ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ट्रेडर बनवणार आहेत, ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या बिझनेसमध्ये, या स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल बनवत जाणार आहेत. सो मेक शुअर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, ठीक आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला जर माझं सगळं पीएनएल जाणून घ्यायचं असेल की कशा पद्धतीने मी ट्रेड करतोय, तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघू शकताय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. माझे सगळे तुम्हाला टेलिग्रामवर मी कसं काम करतो काय मिळून जाईल. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवर कॉल व्हॉट्सअप करून माहिती काढू शकता. चला आता ओव्हरऑल अनालाइज करूया कसं मार्केट चाललंय, काय गोष्टी चालल्यात, सर्व गोष्टी बनवा. सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम मध्ये आपण बघूया. निफ्टी फिफ्टीला जर आपण आता डेली टाइम फ्रेम मध्ये आपण बघायला गेलो तर कुठेतरी तुम्हाला एक जाणवेल की निफ्टी फिफ्टी थोडं मार्केट बुलिश आहे. मध्यंतरी मी तुम्हाला जे अनालिसिस केलं होतं त्यानुसार जर तुम्ही इथं बघितला तर मार्केटमध्ये आता निफ्टी फिफ्टीनं ऑलरेडी 61 लेवल क्रॉस केलेले आहे. सो कुठेतरी ट्रेंड पूर्णपणे हा जो सेलिंगचा आहे हा टोटली आता बुलिश साईडला झाला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला बुलिशनेस आहे. प्लस जर तुम्ही याचा वीकली चार्ट पण जर बघितला, वीकली चार्ट मध्ये पण तुम्हाला इथे दिसेल की असं कुठलं सेलिंग तुम्हाला दिसणार नाही. बाईंग, थोडंसं सस्टेन बाईंग, कंटिन्यू मार्केटने तर जस्ट कन्सोलिडेट केलंय. तर तुम्हाला क्लिअरली दिसेल मार्केटने तर जस्ट कन्सोलिडेट केलाय. जोपर्यंत 21,800च्या वर निफ्टी आहे तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग मध्ये बघण्यास काही लॉजिक नाही. जरी तुमच्याकडे कुठले स्टॉक्स असतील, तुम्हाला भीती वाटत असेल की सर आता विकतो किंवा हे करतो, मी तुम्हाला सजेशन देईन की ऍटलीस्ट 21,800 पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. कारण मार्केटमध्ये असा सेलिंगचा कुठलाही सिनारिओ दिसत नाहीये. उलट ज्या पद्धतीने मार्केट असं दिसत आहे, इथनं आपल्याला अजून एक ब्रेकआउट बघायला मिळेल आणि मार्केट 23,000 सहज क्रॉस करेल, म्हणजे ही जी लेवल आहे इथं सहज क्रॉस करेल, हेच दिसायला बघायला मिळत आहे. 21,800 पर्यंतच्या वर मार्केट टोटली बाईंग आहे. यातनं एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला हे जे टाइम फ्रेम दिलेत ह्यातनं तुम्हाला समजून घ्यायचं आहे मार्केट वीक मध्ये कसं आहे, डेली मध्ये कसं आहे, 1 आवर मध्ये कसं आहे, 30 मिनिटांमध्ये कसं आहे, ज्यातनं तुम्हाला एक अंदाज येत जातो. तर ह्यातनं वीकली मध्ये एक तर आपल्याला कळालं की लॉंग टर्म साठी मार्केट बोलिश आहे.
देन मग आपण शॉर्ट टर्म मध्ये यायचं. अशा या गोष्टी तुम्ही जशा बघाल तुम्हाला गोष्टी मदत करतील. तेच आपण आता बँक निफ्टीला बघायला गेलो, आता वीकली चार्टच बघूया. बँक निफ्टीमध्ये बघायला गेलो तर कुठेतरी आपल्याला बँक निफ्टी थोडं इथं वीक बघायला मिळत आहे. म्हणजे आता मी तुमच्यासमोर तर 2 चार्ट्स लावले, ज्यामध्ये तुम्ही इथं बघा निफ्टी 50चा चार्ट बघा आणि बँक निफ्टीचा बघा. निफ्टी 50 मध्ये तुम्ही जर बघितला, निफ्टी 50 आपला जो ऑल टाइम हाय इथला आहे 29 एप्रिलचा, त्याच्या खूप जवळ आहे. बट बँक निफ्टी त्याच्या एवढं जवळ नाही. सो कुठेतरी आपल्याला बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर बघायला जास्त मिळतं, जसं की तुम्ही तो बघू शकता. आता ह्याच्यामुळे काय होऊ शकतं किंवा कशा गोष्टी होऊ शकतात थोडंसं आपण ते पण जाणून घेऊ. निफ्टीचा पण फिबोनाची लावली, आपण ह्याची पण फिबोनाची लावू. यानुसार जर तुम्ही बघितलं आपल्याला मार्केट 38% इथं बघायला मिळते, तर याचा अर्थच काय, कुठेतरी इथं थोडंसं अजून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जास्त आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, सायकोलॉजी कशा पद्धतीने ओळखायची समजून घ्या. जर मार्केटमध्ये ओव्हरऑल व्ह्यू बाईंग साईडचा झाला, म्हणजे आता तुम्हाला मी शेअर करेन की जे येणार आता उद्या ह्याचा दिवस आहे, 21 तारखेचा दिवस आहे किंवा इलेक्शनचे जे रिझल्ट आहेत, जर ते बाईंग साईडला जास्त झाले तर इथं आपल्याला बाईंग जास्त बघायला मिळू शकतं, कारण हे पेंडिंग बाईंग आहे. आणि जर चुकून आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळाली, म्हणजे सेलिंग साईड बघायला जास्त मिळालं, तर आपल्याला निफ्टीमध्ये जास्त सेलिंग बघायला मिळू शकतं, कारण ते ऑलरेडी जास्त वर गेलेलं. बँक निफ्टीमध्ये पण येणार, बट जास्त सेलिंग आपल्याला मग निफ्टीमध्ये बघायला मिळणार, मग पेंडिंग मोमेंटम त्यामध्ये जास्त बघायला मिळणार. ही जी सायकोलॉजी आता सांगली ही खूप इम्पॉर्टंट आणि तुम्ही समजून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट करू शकाल. सो जर बाईंग झालं तर लवकरच बँक निफ्टी हा गॅप फिल देखील करू शकतं. सो आता ओव्हरऑल मी महत्वाचे काही प्राइस पॉईंट तुम्हाला सांगितले. ओव्हरऑल आता तुम्हाला माहिती असेल, आता इलेक्शनचा रिझल्ट आपल्याला लवकरच लागेल काही दिवसांमध्ये. इलेक्शनच्या रिझल्ट नंतरनं किंवा इलेक्शनच्या रिझल्टच्या अगोदर मार्केटमध्ये एक मोमेंटम येस पेंडिंग आहे. माझ्या हिशोबानं जर म्हणला तर ओव्हरऑल जे सेंटिमेंट चालू आहे, एक बाईंग मोमेंटच एक मोठा येण्याचा चान्स आहे, पण तो कसा येईल हे सांगता येत नाही. म्हणजे तो ब्रेकडाऊन करून मग मार्केट इतक्या वर जाईल असं पण होऊ शकतं, किंवा थोडंसं अजून वर जाऊन थोडं खाली येऊन परत वर जाईल, म्हणजे काही पण होऊ शकतं. बट ओव्हरऑल ज्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी चालल्यात, मार्केटमध्ये एक बाईंग येण्याचा तरी चान्स मला वाटतोय. बट असं काय नाही की स्पेसिफिक बाईंग, बट एक ट्रेंड मार्केटला मिळणार, एक चांगला मोमेंटम मार्केटला इलेक्शनच्या अगोदर किंवा इलेक्शनच्या नंतर एक बघायला मिळणार. सो तुम्ही मार्केटला वॉच करा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर तुम्हाला जसं माहिती आहे की उद्या मुंबईमध्ये इलेक्शन्स आहेत. मुंबई ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट सिटी आहे, तुम्हाला पण माहित आहे. एनएससी बीएससी सगळ्या गोष्टी तिथंच आहेत. त्यामुळं 21 तारखेला त्याचा एक न्यूज इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. न्यूज, कारण तिथं कसं वोटिंग होत आहे, कशा पद्धतीने सगळ्या त्या गोष्टी होतात, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. सो उद्याचं मार्केट ट्रेड करत असताना, म्हणजे सॉरी, पुढच्या दिवशीचं म्हणजे 21 तारखेचं मंगळवारचं मार्केट ट्रेड करत असताना मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही काम करा. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. होपफुली तुम्ही त्या समजून घेतला असाल. थोडंसं आता मी काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला थोडंसं त्यामध्ये फायदा होईल. तर तुम्ही वन बाय वन समजून घ्या. खूप लोक मला विचारतात की सर, फुल टाइमर जो आहे त्याचं शेड्यूल कसं पाहिजे, किंवा नॉर्मली जो पार्ट टाइम करतो त्याचं शेड्यूल कसं पाहिजे. मी एक चांगली सिरीज आणेन ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल टाइम त्यानंतर पार्ट टाइम दोन्हींचं पण डिटेलमध्ये सांगेन. बट आता जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, हे तुम्ही काय करू शकता, हे तुमच्या ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजेच एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं झालं, तर तुम्ही डायरेक्टली हे इम्प्लिमेंट करू शकता. तुमचे पार्ट टाइम तुम्ही काम करत असाल तरी पण, फुल टाइम काम करत असाल तर तरी पण, दोन्ही साईडला. तर एका ट्रेडरचं शेड्यूल कसं पाहिजे, एका ट्रेडरचं शेड्यूल कसं पाहिजे ते आपण थोडंसं आता डिस्कस करूया. थोडंसं माझ्या स्पेलिंगकडे किंवा माझ्या रायटिंगकडे थोडंसं इग्नोर करा आणि माझ्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. सो पॉईंट नंबर 1, तुम्हाला सगळ्यात पहिला पॉईंट जो फोकस करायचा आहे तुमच्या डेलीच्या शेड्यूलमध्ये, डेलीच्या रुटीनमध्ये, तो आहे सेल्फ टाइम. हे बघा, हा जो बिझनेस आहे हा माइंड गेम आहे. लक्षात येते, हा जो बिझनेस आहे हा माइंड गेम आहे. इथं तुम्हाला हा खूप जास्त शांत डोक्यानं करावा लागणार, त्यामुळे सेल्फ टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात काय, सेल्फ टाइम म्हणजे मेडिटेशन करणं. मेडिटेशन करणं म्हणजे जस्ट शांत बसणं. तुमचं माइंड शांत होणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येकाच्या डोक्यात खूप विचार असतात वेगवेगळ्या लेवलचे. तर ते विचारांना पहिल्यांदा शांत करून पहिल्यांदा फोकसनं काम करण्यासाठी मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे. बुक रीड करणं इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही ट्रेडिंगचे रिलेटेड बुक रीड करा किंवा कुठलीही करा, ज्यातनं तुमचं माइंड आणि शार्प होईल. आणि एक्सरसाइज करा, कारण असं म्हणतात की इमोशन इज क्रिएटेड बाय मोशन. त्यामुळे एक्सरसाइज करा. एक्सरसाइज केल्यामुळे थोडंसं तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला बेटर फील होईल आणि तुमचा फोकस आणि जास्त लागेल. सो सेल्फ टाइम हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग तुम्ही फुल टाइमर असू दे, पार्ट टाइम असू दे, थोडाफार वेळ देत असू दे, तुम्ही जर सिरियसली बघायला ना मार्केटला, तर सेल्फ टाइम हा तुम्हाला द्यायलाच पाहिजे. दुसरा पॉईंट, लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असताय, मग तुम्ही स्वतःच्या ट्रेडिंगनं करताय किंवा कसं करताय हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. हा व्हिडिओ बघणारे खूप वेगळे आहेत. म्हणजे स्वतःच्या स्ट्रॅटेजीवर करत असतील, समजून घेऊन करत असतील, काही पण करत असतील, मला काहीच माहित नाही. बट तुम्ही जसं पण करताय ते एका शांत माइंडनं करा. म्हणजे तुम्हाला तिथं एकदम शांत माइंड पाहिजे.
तुम्हाला गडबड नाही पाहिजे. जाता जाता मोबाईलवर ट्रेडिंग करू नका, लॅपटॉपवरच ट्रेडिंग करा. मोबाईलवर ट्रेडिंग अजिबात करू नका. हा बिझनेस आहे. प्रॉपर एका लॅपटॉपनं शांत ठिकाणी प्रॉपर फोकसनं ट्रेडिंग करा. जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही काय करत आहात, मार्केटमध्ये काय घडत आहे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तिसरा पॉईंट, मेडिटेशन. परत अनेकदा, आता हे मेडिटेशन कुठलं, हे झालं सेल्फ टाइम म्हणजे सकाळचं मेडिटेशन. हे मेडिटेशन जे आहे, हे मेडिटेशन आहे जेव्हा तुमचं ट्रेडिंग कम्प्लीट होतं. कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्ही मग कशामध्येही काम करत असू दे, फॉरेक्स मध्ये असू दे, कमोडिटीमध्ये असू दे, आपल्या नॉर्मली NSE मध्ये असू दे, हे जे मेडिटेशन आहे, हे मेडिटेशन कसं करायचं, पहिल्यांदा आपल्याला माइंडला 15 मिनिटं तरी शांत करायचं. जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये जे काही इमोशन्स वर खाली झालेले असतात, समजा प्रॉफिट झालं तुम्हाला वाटत असतं की आपणही भगवान आहे, लॉस झालं तुम्हाला वाटत असतं की नाही हे काय होऊ शकत नाही, दोन्ही पण इमोशन, ग्रीड आणि फिअर, दोन्ही पण शांत होते. एकदा ते शांत झाले की मग तुम्हाला डायरेक्टली जर्नलिंग करायला स्टार्ट करायचं, की बाबा मार्केटमध्ये मी काय केलं, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये मी काय केलं, त्यानंतर मी मार्केटमध्ये काय करू शकत होतो, त्यानंतर मार्केटमधून मला काय शिकायला मिळालं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्यात, जेणेकरून तुम्हाला ही जर्नल तुमची प्रॉपर मेंटेन ठेवायची, की माझं काय चुकलं, सर्व गोष्टी, जेणेकरून हळूहळू तुम्हाला यामध्ये ग्रोथ मिळेल. त्यानंतर येतो इम्पॉर्टंट पॉईंट, तो आहे चौथा, तो म्हणजे मार्केट अनालिसिस फॉर टुमॉरो. म्हणजे उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे तुम्हाला कंपल्सरी आज ठरवायचं आहे, त्यासाठी टाइम द्यायचा आहे. त्यानुसार तुमच्या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या लेवल्स ड्रॉ करायच्या, जसं आज तुम्ही बघितलं मी देतो माझ्या सगळ्या स्टुडंटना, तसं तुम्हाला स्वतःला करायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही एका स्ट्रॉंग माइंडने येऊ शकाल. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला विचारेन, समजा तुम्हाला सांगण्यात आलं की बाहेर गेल्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला सगळी लोक एकदम लाल कलरनं कपडे घातलेले दिसणार आहेत, कारण का, असा असा तिथे इव्हेंट आहे. जेव्हा तुम्ही ते बघणार तेव्हा तुम्हाला असं काही वाटणार नाही, कारण तुम्हाला माहिती होतं. बट अचानक बघणार तेव्हा तुम्हाला विचार येणार, अरे असं काय चाललंय, काय झालं, काय इथे काय घडलं, काय किंवा मी कुठं काय, मला असं दिसायला लागले काय, अशा गोष्टी. थोडक्यात काय, जेव्हा आपण प्रिपेअर असतो तेव्हा आपल्याला कधीही असं जास्त काही वाटत नाही, म्हणजे जेव्हा प्रिपेअर नसतो खूप जास्त प्रॉब्लेम येतात. त्यामुळे टुमॉरो मार्केट अनालिसिस तुम्हाला कंपल्सरी वेळ द्यायचं की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा पॉईंट येतोय आपला, पाचवा पॉईंट, की बाबा नवीन नवीन गोष्टी शिकणं. जे तुमच्याकडे आज नॉलेज आहे, असं नाही की बाबा तुम्हाला त्याच नॉलेजवर तुम्हाला कंटिन्यू मार्केटमध्ये ट्रेड करायचं. डेली मार्केट नवीन गोष्टी शिकवतं, आणि आज इतकं युट्यूब भरलेलं आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आमचा कोर्स पण घेऊ शकता, तुम्ही बाकीच्या काही पण गोष्टी, म्हणजे त्यातनं तुम्हाला लर्निंग मिळेल. तुमचं लर्निंग वाढवत राहा, तुमची ग्रोथ वाढवत राहा, नुसतं स्टेबल राहू नका. सो ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट 6वा पॉईंट जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे, त्याला मी म्हणतो कॅश आउट. कॅश आउटचा अर्थ काय, एक लक्षात ठेवा, आपण एखादा जेव्हा बिझनेस टाकतो तो आपल्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग असतं, की बाबा रेंट किती आहे, त्यानंतर किती इन्व्हेस्टमेंट मला आता करायची आहे, त्यानंतर प्रॉफिट ऑन मार्जिन किती आहे मला, त्यानंतर किती मला काय काय मिळू शकतं, ह्या महिन्यात माझा टोटल किती खर्च झाला, किती मला मिळाले, टोटल प्रॉफिट माझा किती राहिला. तुम्हाला एक शांत डोक्यानं फोकस करायचं की बाबा पैशांचं काय नेमकं होत आहे. तुम्हाला इमोशन्सली पैसे नाही लावायचे आहेत. म्हणजे आज वाटलं एक्सपायरी हिरो झिरो करतो, असं काही गरज नाही. एका सिस्टमॅटिक वेनं तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिटर्न्स येतील. सो होपफुली तुम्हाला हे 6 पॉईंट आवडले असतील, यातनं तुम्हाला समजलं असेल की एक सक्सेसफुल ट्रेडर किंवा एक ट्रेडरचं शेड्यूल कसं पाहिजे डेली बेसिसवरचं. मी तुम्हाला हे सांगितलं, जे 6 पॉईंट सांगितले हे प्रत्येकाला लागू होतात. जो फुल टाइम करायला त्याला पण लागू होतात, जो पार्ट टाइम करायला दोघांनाही हे पॉईंट्स लागू होतात. होपफुली तुम्हाला हे पॉईंट्स आवडले असतील. जर पॉईंट्स आवडले असतील तर कमेंट करा, मला समजू दे की बाबा तुम्हाला हे आवडले. जर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला आवडत असेल तर मी आणि जास्त तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवेन आणि तुम्हाला अपलोड करेन, आणि मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सगळ्या गोष्टी या सांगू शकता. चला आता ओव्हरऑल उद्याचा व्ह्यू जाणून घ्या, की उद्या माझा मार्केटमध्ये व्ह्यू काय. ऍज पर चार्ट ज्या पद्धतीने चार्ट बनलाय, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आता मी बघत आहे, माझा व्ह्यू आहे बाईंग साईडला. उद्या मार्केटमध्ये आपल्याला बाईंग बघायला मिळू शकतो. बट मी उद्या म्हणजेच 21 तारखेला, मी 21 तारखेला मार्केट कंडिशननुसार ट्रेड करणार आहे. व्ह्यू बाईंग आहे, कारण तुम्ही जर बघितला मार्केटमध्ये इथं कुठेतरी, जर इथं बघितला हे जे सेलिंग चांगलं झालं होतं, हे सेलिंग चांगलं झालं होतं, टोटली मार्केटनं सेलर्सना बाहेर काढलेले. ओव्हरऑल बायर्स जे आहेत ते खूप जास्त चांगल्या प्रॉफिटमध्ये बसलेले आहेत. सो यांना टार्गेट करणं लॉजिकल वाटत नाहीये. त्यामुळे 21 तारखेचं न्यूज बेस असल्यामुळं मी पहिल्यांदा बघणार कशा पद्धतीने चार्ट बनत आहे. बट ओव्हरऑल व्ह्यू बाईंग आहे, कशा पद्धतीने तर मार्केट होतं त्यानुसार मग आपण बुधवारपासून प्रॉपर वेनं काम करणार. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम लोकांना तुम्ही हे शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला यातनं काय आवडलं, काय शिकायला मिळालं. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.